नमस्कार. आज आपण मुगाच्या डाळीची खुसखुशीत अशी कचोरी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचा आहे थोडा, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, त्यामध्ये ओवा टाकायचा आहे, कसुरी मेथी टाकायची आहे थोडी आणि मोहनासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान मिक्स करून त्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. त्याचा डो बनवून ठेवायचा आहे. ही अशा पद्धतीने जर आपण डो केला तर आपली जी कचोरी आहे ती खूपच खुसखुशीत होणार आहे. आणि आता आपण त्याचं सारण बनवणार आहोत. सारणासाठी थोडं तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, थोडी बडीशेप टाकायची आहे, तीळ टाकायचे आहे थोडे, आणि लसूण आणि मिरची अद्रकची थोडी पेस्ट, कसुरी मेथी टाकायची आहे, हळद, तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मुगाच्या डाळीला 2 तास भिजत टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून हे जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे छान. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. आणि अर्धा चमचा त्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे मी आता, आणि थोडीशी चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे. आणि आता याला छान वाफेवरती शिजू द्यायचं आहे. हे वाफेवरती शिजल्यानंतर खूप छान असं मोकळं असं सारण होणार आहे. आणि नंतर आपल्याला हे त्यामध्ये भरायचं आहे कचोरीमध्ये. बघा, आपण जो मगाशी बनवून ठेवला होता मैद्याचा जे डो बनवून ठेवला होता तो आपला छान तयार झालेला आहे, छान मुरलेला आहे. आता त्यामध्ये आपण हे सारण भरलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला हे करून लाटून घेतलेले आहे. आणि आता आपण त्या कचोरी तळायला घेणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे की तेल आपलं गरम झाल्यानंतरच कचोरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे, अन्यथा ती खूप भरपूर ऑइली होऊन जाते. जेव्हा तेल कडकडीत गरम होईल, आपल्या गॅसची फ्लेम स्लो करायची आणि नंतर त्यामध्ये कचोरी टाकायची आणि मंद आचेवरती खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ती तळायची आहे. हे बघा, तयार झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या. त्यामध्ये आता चिंचीची आपण आंबट गोड चटणी टाकणार आहोत, वरून दही टाकणार आहोत, थोडीशी जिरे पावडर, थोडी शेव बारीक, कोथिंबीर आणि थोडं